तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज मी शूट करणार आहे जरा नॉनव्हेजची रेसिपी, कारण व्हेज खाऊन जरा कंटाळा आला तर म्हणलं नॉनव्हेज करूया. तर आज मी आणलेली आहे मच्छी, 2 मच्छी आणलेल्या आहेत, की एक कोळंबी आणलेली आहे आणि एक सुरमई आणलेली आहे. तर आज आपण बघणार आहे त्याची रेसिपी आमच्या स्टाईलने, की आम्ही कसं करतो. तर आता बघा मी कसं कसं ते मॅरिनेट करते आणि मग संध्याकाळी करू दीदी आल्यावर. तोपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि माझ्या लास्ट ब्लॉगला तुम्ही खूप प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं खूप खूप थँक्यू. आणि जर म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि कमेंट करा. ओके. तर ही आहे सुरमई जी मी आणलेली आणि ही आहे कोळंबी. तर आपण आता बघूया कसं ह्याला मी मॅरिनेट करते ते. तर मी जास्त तर काय लावणार नाही मच्छीला, फक्त मीठ, हळद, थोडंसं लिंबू आणि ही अद्रक लसूणची पेस्ट केली. तर आपण आता हे लावूया. त्याच्यात आपण टाकूया आलं लसूणची पेस्ट. मस्तपैकी कंजूसी नाही करायची आलं लसूणची पेस्ट टाकायला. थोडीशी हळद टाकते आणि थोडंसंच मीठ टाकते, बघा एवढंसं. तर नंतर तर बघू लागलं तर टाकेन मी थोडंसं मीठ. नंतर लिंबू पिळूया. असं म्हणतात की लिंबूने जरा वास येत नाही मच्छीला, तर मला माहिती नाही. हमको जो आदेश आता है वो हम करते हैं बस. ह्या डब्यात ठेवते, एक एक रखती हूँ. असं अगोदर करून ठेवलं की त्याची टेस्ट जरा छान लागते. आता काय मला संध्याकाळी खायचंय, पण मग मी आत्ताच करून ठेवते, म्हणजे जरा छान त्याच्यात ते मुरेल आणि आपल्याला खाता येईल. आम्ही तर ह्याचं फ्रायच करू मोस्टली. तर तुम्हाला काय आवडतं? मला तर फ्रायच आवडतं. ते आमटी वगैरे तर काय आवडत नाही मला जास्त. आता कोळंबी करते मी. मला तर असं वाटतंय की चिकन मटन बनवण्यापेक्षा मच्छी खूप इझी आहे. जास्त काय नाही करायचं. आलं लसूणची पेस्ट लावायची, हळद लावायचं, झालं. रव्यात टाकून तळायचं. रेडी टू ईट. तसं तर चिकन पण सोपंच आहे. तर हे पण झालं मस्तपैकी, बघू शकता. तरी मी ह्याच्यात का टाकते, परत दुसऱ्या डब्यामध्ये टाकायचं. ह्यासाठी मी वेगळा डब्बा घेतलाय, त्यात टाकते. ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये. तर आपण आता रात्री भेटूया. ब्लॉग बघत राहा का. गाईज, आता आमची दीदी आलेली आहे ऑफिसवरून आणि आम्ही करतोय जेवण. तर तुम्हाला दाखवत आता जसं कशी आमटी करतात आम्ही कशी करतो. हिला तर काही येत नाही, ही जादव काकीची रेसिपी फॉलो करते. जर जादव काकी व्हिडिओ बघत असेल तर तुमचंच आहे, बघा. तर इथे घेतलेला आहे छोटा कांदा मीडियम साईज, थोडंसं ओलं खोबरं आहे, एक टोमॅटो आहे, हे लाल मिरची आहे, हा भिजवलेली, माहिती आहे लाल मिरचीच आहे ना दीदी. हा, हे लसूण आहे 4-5 पाकळ्या, धने जिरे पूड पावडर वॉट एव्हर. हा, आणि हे गरम मसाला आणि ही आहे कोथिंबीर. तर आता मी सुरमईचं आमटी करणार आहे आणि मग बाकीचं फ्राय करणार आहे. गाईज, ही रेड चिली पावडर विसरलेली, तर रेड चिली पावडर, थोडीशी हळद पण आणि मीठ पण ह्याच्यात जाणार आणि हे सगळं एकत्रच वाटायचं आहे.
आज आपल्या गावी बनतंय पाणीपुरी. मला पूनम वहिनी बोलली. रोज वहिनी आमच्या करतायत पार्टी आम्ही नसताना. पण ठीक आहे. थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद पण टाकू. हळद गाईचं तेल तापलेलं आहे. त्यात आपल्याला जराशी कोथिंबीर नाही, कढीपत्ता आणि हा असा आपला मसाला वाटून झालेला आहे. एका साईडला आमटी होती आहे आणि एका साईडला आमची दिदी करते भाकरी. कोणाला द्यायच्यात का भाकऱ्यांच्या ऑर्डर्स? देऊ शकतो. बिझनेस चालू करूया का भाकऱ्यांचा? तर आता ह्याच्यात टाकूया आपण पाणी. मला वाटतं जास्त झालं जरा. भाकरी कशी टम फुगली आहे. तुला जेवणामध्ये काय करायला येतं? भाकऱ्या फुगवायला येतात. मला तू आवडलीस. हो. हळू बाई. प्लेटच्या खाली हव्यात कोटिंग करतोय आम्ही आता. रव्यामध्ये जास्त काही नाही टाकलं, फक्त लाल तिखट, मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकली बस. या गरम गरम सरमाई खायला. तेल फुल हे झालं पाहिजे, नितळलं पाहिजे. जवळजवळ टाकू. हो. घाबरतीयस का श्रेया? नाही घाबरते, बघ तेलात हात टाकते आणि काय घाबरते बघ. ते हाताने सरकवते भाई. बघ बघ कसलं टॅलेंट आहे. राई हाय का तुमचं कसं टॅलेंट? क्या बात कर रहे रे बाबा? काही आपण आता टेस्ट करूया. चांगलं आहे. सगळं पण एकदम क्रिस्पी फ्राय झालेले. नाईस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.